तिकडनं आलोय आपण, गाडी इथं लावली आणि व्हॅली चेक करा यार, आई शपथ. नाही मॅपवरती बघा आता, रोड बघा कसा आहे पुढचा, पूर्ण आता आपल्याला डोंगर चढायचं आहे आणि वातावरण मस्त झालं, हलका हलका थंड झालाय. काय मस्त वाटतायत ना लेणी. आणि ते बघा तिकडे माणसं आहेत, मी बोलतो ना माणूस आहे तिकडे. भाई चेक करा व्ह्यू, अमेझिंग ना. खाली व्हॅली पण जबरदस्त आहे. कॅमेरा बघितलाय त्यांनी आणि ते हाय करतायत, खुश झालेत खूप. मी त्यांना हाय करतोय तर काय समजतच नाही भाई. आत्ता लिटरली पडलो असतो मी, कॅमेरा ऑन नव्हता, समजलं असतं पडलो असतो रे. ते ब्लॉक्स एवढे अनइव्हन आहेत ना, हेच भारी ना. न्या उडवत डाबडाब डाबडाब डाबडाब, डेंजर विषय यांचा भाई. एवढी गरमी आहे ना, मी सांगू, ही मांडी आहे ना, इकडनं ऊन पडते ना, मांडी तापतीये एवढी खतरनाक गरमी. तर नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना. आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. मी सुद्धा खूप मजेत आहे. सो आता वाजले दुपारचे दुपारचे 2:05 आहेत आणि आपण कुठं निघालोय तर जसं की तुम्ही थंबनेल बघून समजलं असाल, आपण निघालोय महाबळेश्वरच्या राईडसाठी. आज विकेंड आहे, सॅटर्डे संडे आहे. असं म्हणजे खूप दिवस झाले व्लॉग्स येत नव्हते आपले, कुठं जायला भेटत नव्हतं, घरात थोडी कामं इकड तिकडचं सगळं, खूप लग्न वगैरे, सो कुठं जायला भेटत नव्हतं. आता आपल्याकडे 2 दिवस आहेत. सो मी प्लॅन केलं की महाबळेश्वर राईड करून येऊया, मस्त जाऊया. इकडनं महाबळेश्वरचा डिस्टन्स आहे आपला काहीतरी 200 किलोमीटर असणार आहे. आपण जाताना वाया गोवा रूटने जाऊ, म्हणजे इकडनं पेन, मग माणगाव, मग तिकडनं पोलादपूरवरनं लेफ्ट आपण महाबळेश्वरचा घाट चढू. पण आता विषय असा आहे, 2 वाजून गेलेले आणि मला रात्र व्हायच्या अगोदर तिथे पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे. कारण की रात्री महाबळेश्वर घाट तुम्हाला माहिती आहे थोडंसं डेंजरस आहे. कारण की आपण कार घेऊन नाही झालो, आपण चाललोय आपल्या सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट स्कूटीला घेऊन. आपण स्कूटीवर चाललोय. 200 किलोमीटर वन वे. गोवा हायवेची हालत अजूनही पूर्ण झालेली नाहीये, पण हा ऑलमोस्ट झालेला आहे रस्ता. आधीमध्ये थोडेसे पॅचेस आहेत जे खराब आहेत, ते तुम्हाला दिसतीलच आता व्हिडिओमध्ये. ऊन खूप आहे, एकसारखा घाम येते बघा, इकडे पण घाम दिसतोय ना, ऊन खूप आहे. ॲक्च्युली हे सकाळी करायचं होतं, पण सकाळी आपलं थोडंसं काम होतं म्हणून मग राहून गेलं इन द सेन्स थोडंसं डिले झाला आपल्याला. सो आता आपण निघतोय, आपण 2:30 वाजेपर्यंत निघू इकडनं. सामान सगळं पॅक्ड आहे, बाहेर हेल्मेट वगैरे सगळं मोठं ब्लॉगिंग सेटअप पण सेट केलेलं आहे मी. जॅकेट उचलूया, जॅकेट घालूया, खाली जाऊया, गाडी स्टार्ट करूया आणि इकडनं रफू चक्कर होऊया. आपण पनवेलला करणार आहोत बाय बाय. कारण की आपण कुठे चाललोय तर चाललोय महाबळेश्वर. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात थंड जागेचं ठिकाण आहे महाबळेश्वर, हिल स्टेशन आहे. चला जाऊया, मस्त राईड एन्जॉय करूया आणि राईडची खूप मजा करूया. खूप एक्साइटमेंट आहे मला राईडसाठी, कारण की खूप दिवसानंतर असं आपण राईडला निघतोय. आणि येऊन जाऊन 400 किलोमीटर होणार आहे, 400 किलोमीटरच्या बाहेरच ऑलमोस्ट. तिकडे फिरणार वगैरे एक 500 किलोमीटर पकडा. सो हे मोठी राईड असणार आहे. तर सामान आपलं इकडे रेडी आहे, हेल्मेट इकडे आहे आणि बॅग इकडे आहे. मम्मी जेवते, मम्मीचं पाय पडूया आणि निघूया शार्प. आता किती वाजलेत? 2:15 झालेत. 2:30 आपण पनवेल सोडायचं आहे, काय पण करू. तर हे चेक करा, ही आपली गाडी आणि गाडीवरती आहे ना बॅग मी इथं पुढे ठेवले. डिक्कीमध्ये ट्राय करत होतो पण नाही येऊ शकले डिक्कीमध्ये. सो हे असं काही आहे. हेल्मेट आपलं तिकडे आहे आणि बुलेटची बघा काय अवस्था झाली, तिला मी चालवतच नाही आहे. सो खूप घाण झाले. तर हे चेक करा, आपण आलो आपल्या मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये. गाडीसुद्धा स्टार्ट केली मी आणि ट्रिप बीला सुद्धा 0 केलेला आहे. सो की आपल्याला माहिती पडेल आपण किती किलोमीटर ट्रॅव्हल करतो आहे. सो आता निघूया आपण आपल्या बिल्डिंगमधनं आणि घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. वरनं मम्मी बाय करत असेल, मम्मीला पण बाय करूया आणि जाऊया. खूप एक्साइटमेंट आहे भाई, खूप जास्त एक्साइटमेंट आहे मला या ट्रिपसाठी, कारण खूप दिवसानंतर निघलोय. रूट मी तुम्हाला समजवतो, रूट काय असणार आपला. आपण इकडनं जाणार पळसपा, तिकडनं आपण घेणार रूट NH66. NH66 वरनं म्हणजे NH66 नॅशनल हायवे 66 आपण घेणार. जो आहे मुंबई गोवा हायवे, ज्या हायवेचे किस्से खूप फेमस आहेत. किस्से काय आहेत तर तो भाई रस्ता बनतच नाही आहे आणि रायडर बाहेर आहे वाटतं आपण मला, कारण की गाडीवरती सेटअप लागला आहे. डिस्टन्स आहे आपला 200 किलोमीटर. जाऊया, गाडीचं पोट पहिला फुल करूया, गाडीला एकदम खाऊन पिऊन मस्त फुल करूया आणि आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया. खूप मजा येणार आहे, खूप जास्ती मजा येणार आहे. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, कारण की असेच चांगले चांगले व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर मराठीमध्ये
टाकत असतो. आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर पण जरूर करा भाई. पोचू द्या कानाकोपऱ्यापर्यंत है ना, पोचवा भाई. आडवे तिडवे येतात ना, जा बाबा जा. हा बघ हा बघ हा बघ, डेंजर माणूस. तर इकडनं घेऊया आत. नेहमी आपण इकडंच पेट्रोल भरतो यार, माहिती आहे ना. फुल करतो फुल. तर पेट्रोल आपलं झालं आहे भरून पूर्ण. अराऊंड 360 रुपयाचं आलं. ऑलरेडी होतं गाडीत पेट्रोल, टाकी फुल झालेली. आणि आपण इकडनं घेतो राईट टुवर्ड्स मुंबई गोवा हायवे. असंच आहे भाई. हे बघा, हे रस्त्याची कंडिशन आहे ना, असंच आहे टिल मानगाव. मध्ये मध्ये आता इकडनं आपण आपल्याला बघा वडखलपर्यंत टेन्शन नाही आहे, रोड एकदम चकाचक आहे. त्यानंतर वडखल ते कोलाड थोडंसं कॉम्प्रोमाइजिंग आहे, थोडंसं म्हणजे एवढं पण नाही, बट हां आहे एकदमच क्लिअर आहे असं नाही बोलता येणार, थोडंसं कॉम्प्रोमाइजिंग आहे. त्याच्यानंतर पुढे कोलाडच्या पुढे इज गुड. आय थिंक पोलादपूरपर्यंत मग रप 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 जाऊ आपण. सो प्रयत्न हाच आहे की रात्र व्हायच्या अगोदर आपण तो महाबळेश्वरचा घाट सेक्शन काढायचं आहे आपल्याला. महाबळेश्वर पोचायचं आहे. थोडी रात्र अशी झाली चालेल, पण एक्स्ट्रीम नाही यार, आपल्याला अंतर काढायचं आहे मस्त. हा इकडनं लेफ्ट, हा इकडनं गोवा हायवे ऑफिशियली चालू. भाई ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. खारपाड्याच्या ब्रिजवर आपण, काम चालू आहे ना फ्लायओव्हरचा. अरे लय अवस्था खराब झाली होती याची. गाडी अशी उडायची फोर व्हीलर. बरं झालं काम चालू आहे, एक नंबर. अरे चल आलं आपण वडखलच्या पुढे. डॉल्बी आता क्रॉस करतोय. तर चांगले रोड्स आता संपलेत म्हणजे कमी झालेत. हे आता असं कन्स्ट्रक्शनवालाच आपल्याला भेटणार आहे. आणि नदी बघा किती मस्त वाटते भाई. एवढी गरमी आहे ना, मी सांगू, ही मांडी आहे ना, इकडनं ऊन पडते ना, मांडी तापतीये. एवढी खतरनाक गरमी आहे. आणि गरमी आत्ताच एवढी आहे. फेब्रुवारीचा महिना चालू आहे भाई. मे महिन्यात काय दशा करून टाकेली गरमी काय माहीत. जो आपण पनवेल ते वडखल आलो ना एक नॉनस्टॉप रोड पकडून, तसं आता कुठेतरी संपणार आहे. नंतरला कोलाड क्रॉस केल्यानंतर थोड्या वेळाने तर तसंच रूट चालू होणार आहे. थोडं इंदापूरला आपल्याला इंदापूरच्या आतून जाऊ तेव्हा छोटा रस्ता येईल. बट ठीक आहे, तो रस्ता चांगला आहे. रस्ता आहे ना तो A1 रस्ता आहे भाई. पण हे आता सध्या तरी याच्यातच आपल्याला काम चालवायचं आहे. एस टीवालेच भारी रे, एस टीवालेच भारी. आपला कसा गावचा रस्ता आहे ना, आम्ही फोर व्हीलर घेऊन इकडंच जातो. तर असं यार खड्ड्याबिड्यांना न्यायला लय भीती वाटते. कारण की ते वाटतात आपल्याला जाऊ शकते गाडी रपारप, पण नाही, स्पीडला पण गाडी थोडीशी होते. खड्डे मोठे आहेत ते. हेच भारी ना, न्या उडवत डाप 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 डाप. डेंजर विषय यांचा. हा रस्ता बघाय ना, म्हणजे मागे पण होता असा रस्ता, मी आता दाखवतोय. काय हे का ब्लॉकचे रस्ते आहेत यार, का आहेत काय रस्ते, त्यांना नाही लेवल आहे ना काय आहे ना काय आहे, काय समजतच नाही भाई. आत्ता लिटरली पडलो असतो मी, कॅमेरा ऑन नव्हता, समजलं असतं पडलो असतो रे. ते ब्लॉक्स एवढे अनइव्हन आहेत ना, वाकडे तिकडे आहेत, ते यायला समजत नाही काय करायचं. तर याच ठिकाणी कोलाड आलाय आणि पुढच्या बोलेरोमधनं पोरं हाय करतायत सॉरी, कॅमेरा बघितलाय त्यांनी आणि ते हाय करतायत. खुश झालेत खूप. मी त्यांना हाय करतोय. तर हाय बाय. भाई साहेब एक्साइटमेंट माहितली त्यांची भाई, काय क्रेझी रिएक्शन होता, एक नंबर. खूप भारी वाटलं यार, खूप भारी वाटलं. आणि रस्त्यांची व्यथा तीच आहे, असेच आहेत रस्ते सध्या. तर काय आता कोलाड सोडलं ना की येणार चांगले रस्ते, मग त्यानंतर नो कंप्लेंट्स अबाउट रोड्स. डायरेक्ट पोलादपूरपर्यंत टॉप टू टॉप रस्ते येतील. तर याच ठिकाणी आपण माणगाव क्रॉस करतोय आणि आपले 100हून जास्त किलोमीटर झालेत. म्हणजे षटकार मारलेला आहे आपण, सेंचुरीच्या बाहेर आहात. 103 किलोमीटर नॉन स्टॉप पनवेलवर ना.
आता आहे ना ब्रेक घेऊया, कारण की कसं आहे उन्हामुळे आहे ना खूप ताण लागते. सो आहे ना थोडंसं एक स्ट्रेचिंग ब्रेक घेऊया आणि चाय किंवा काहीतरी भेटतंय तर बघूया, ते थोडं होऊया, फ्रेश होऊया आणि परत गाडीवर बसूया, कारण की आपल्याला अंधार व्हायच्या आधी तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि नदी बघा, हा एक नंबर सावित्री नदी आहे, जबरदस्त. थोडंसं आता ऊन कमी कमी होत जाईल तर अजून मजा वाढत जाईल. तर माणगावच्या पुढे आलो आपण आणि हा मेन रोड जसं म्हणजे हायवे चालू झाला ना परत, तर इकडे समोर आपल्याला कॉर्नर स्नॅक्स सेंटर दिसलं आहे. आता हे नाव थोडं अँटिक आहे पण ठीक आहे. गाडी तिकडे लावली आहे आणि माझा अवतार दाखवू तर माझा अवतार काय असा आहे, ठीक आहे. ऊन खूप आहे त्यामुळे थोडंसं फेस करावं लागतं, बाकी मस्त आहे. आतापर्यंत राईड एक नंबर आहे. आता इकडे कॉफी वगैरे घेऊया, काहीतरी एनर्जी ड्रिंक घेऊया मस्त आणि निघूया. 2 मिनटं थांबूया इकडे. समोर बघा, आता मला ह्याच्यामध्ये गोप्रोमध्ये किती दिसते काय माहिती नाही मला, पण समोर बघा छोटे छोटे डोंगरामधील लेणी आहेत. हे कंधारपाळे केव्स काहीतरी असं नाव आहे, इफ आय एम नॉट रॉंग. सीवर्णच नाव आहे काहीतरी. मागं बोर्ड होता पण मी वाचलं नाही, स्पीडला होतं म्हणून. पण बघा ना कसल्या भारी वाटत आहेत यार. तिकडे माणसं पण आहेत, तिकडे एक व्हाईट शर्टमध्ये माणूस आहे, ह्याच्यात नाही दिसणार. मोबाईलच्या कॅमेरामधनं आता मी शूट करतोय, तुम्हाला दिसत असेल. ह्याच्यात झूम वगैरे करू शकतो ना आपण. काय मस्त वाटत आहेत ना लेणी. आणि ते बघा तिकडे माणसं आहेत, मी बोलत होतो ना माणूस आहे तिकडे, तिकडे पण एक माणूस आहे. भाई खतरनाक. कंधारपाळे केव्स काहीतरी असं नाव आहे, सीवर्णच नाव आहे. मला मी बोर्ड वाचायला राहिलं माझ्याकडनं. आणि हा आपला सुंदर हायवे, खूप भारी आहे हायवे, खूप मजा येते. आणि गाडी आहे ना, गाडी एक नंबर परफॉर्म करते. ह्या समोरच्या गाडीत बघा किती क्यूट दोन मुली आहेत, हॅलो करतायत, हाय करतायत तिकडनं. आणि तेव्हा देवा देवा थोडं जवळ घेतो. काका ब्रेक नका मारू. हॅलो बाय बाय. सो 2 मुली आहेत तिकडनं हॅलो करतायत. आणि राईट साईडला पूर्ण महाड सिटी आणि लेफ्ट आणि राईट दोन्ही महाड सिटी. आता महाडला आपण आउटरने क्रॉस करतोय, ठीक आहे. पहिला महाडच्या आतून जायला लागायचं किंवा एवढा पॉश रोड नव्हता, एवढा हायवे नव्हता. पण आत्ता हायवे आहे तर लई कन्व्हिनियंट झाला आहे. पण महाडचा पूर्ण आउटरने क्रॉस करणार आपण. तर आलो आहे आपण पोलादपूरला. आणि आल्या आल्या काय बघायला भेटतं तर इकडं वनवा लागला आहे, खूप सुकलं आहे ना झाडं, वनवा लागला आहे. हायवे आता आपल्याला सोडायचं आहे, NH66 आपल्याला सोडायचं आहे. काळं काळं बघा उडतं आहे, त्यातच सगळं हे काळं काळं उडतं आहे. सो आता आपण घेऊ महाबळेश्वरसाठी इकडनं लेफ्ट. पेट्रोल भरून घेऊया का, 2 गाड्या राहिल्यात, तसं 41 किलोमीटर्स राहिले. गाडी जाईल पण ठीक आहे ना, असू दे ना, परत टाकी फुल करून घेऊया. ऑलमोस्ट गाडी 150च्या बाहेर चालली आहे. परत इकडे पेट्रोल फुल करून घेऊया. बघूया पेट्रोल पंपर तर हाय रस्त्यात इकडे तर करून घेऊ, नाहीतर मग महाबळेश्वरलाच जाऊ. एवढा काय लोड नाही आहे. हा फुल करा ना. तर पेट्रोल घेतलं आहे, फुल केलं आहे. आणि हा आहे पोलादपूर मार्केट. अरे सुक्का म्हावरा भाई, डेंजर विषय. सुक्या म्हावऱ्यांनी स्वागत केलं आहे. झालं मार्केट एवढंच असेल आतमध्ये. आपण आउटरनी निघतो आहे. आता इकडनं आपलं हॉटेल राहिलं आहे. आपलं हॉटेल महाबळेश्वर म्हणजे एकदम एस टी स्टँडच्या जवळच आहे. 40 किलोमीटर आहे इकडनं. हे 40 किलोमीटर ना भाई अल्टिमेट असणार आहेत. आणि एक नंबर वेदरमध्ये आपण क्रॉस करतो आहे, म्हणजे क्लायमेटचंही झालं आहे, आता गरमी नाही लागत आहे. आपला कोकण भारीच आहे यार, खूप भारी आहे. नंतर माणगाव नंतर असे नजारे बदलता येत नाही इकडे. खूप सुपर्ब यार, खूप सुपर्ब. म्हणजे भाई वर्ड्स नाहीत माझ्याकडे, एवढं भारी. आणि हे बघा ना यार, कुठं बघायला भेटतं भाई, काय डेंजर. सुपर्ब भाई सुपर्ब. हा रोड अल्टिमेट आहे. फक्त आता रोडची कंडिशन कशी आहे माहीत नाही, चांगलीच असायला पाहिजे. आधीमध्ये असे छोटे मोठे पॅचेस आहेत इकडे. पावसाळी एवढी डेंजर मजा येते ना इथं, एकच नंबर मजा येते. पावसाळी लय भारी वाटतं. बघा नदी असली वाहते ना, ग बाय, डेंजर डेंजर. नाही मॅपवरती बघा आता रोड बघा कसा आहे पुढचा. पूर्ण आता आपल्याला डोंगरच चढायचं आहे. आणि वातावरण मस्त झालं, हलका हलका थंड झालं आहे, एक नंबर वाटतं. आता माझं एवढंच आहे की भाई अंधार व्हायच्या अगोदर
आपण हॉटेलला पोहोचलो पाहिजे. अंधार व्हायच्या अगोदर का म्हणतोय, हे आपल्याला व्ह्यूज एन्जॉय करायचे आहेत यार. हा बघा कुठनं आलाय धावत वरनं. हे व्ह्यूजसाठी आपण एवढी भागादौडी करत आलो इथपर्यंत. तिकडनं आलो आहे आपण, गाडी इथं लावली आहे आणि व्हॅली चेक करा यार. आई शपथ काय भारी. अजून आपल्याला वरती जायचं आहे, पण वरती जाईपर्यंत अंधार होणार 100%. असं काही दाखवायला भेटणार नाही, म्हणून मी इकडे थांबलो आहे. व्हॅली बघा ना, व्हॅल्यू बोलतोय, व्ह्यू बघा ना, आणि व्हॅली बघा यार. गाडीला चालूच ठेवलं आहे, एकटाच आहे, कोण नाही आहे. एवढं भारी वाटतंय ना. परत पुढे येऊन मी थांबलोय, गाडी इथं लावली आहे. आणि आता हा दुसऱ्या साईडचा व्ह्यू आहे. मगाशी तुम्हाला दाखवलं तर राईट साईडचा होता, आता लेफ्ट साईडचा व्ह्यू आहे. भाई खाली बघा छोटासा गावचा रस्ता आहे. काय एक नंबर व्ह्यू आहे यार. जबरदस्त बोलतात ना त्याला, जबरदस्त. भाई खतरनाक व्ह्यू आहे, एक नंबर एक नंबर. मी बघा कुठं उभा आहे आणि हा समोर व्ह्यू आहे. भाई साहब पावर. तिकडे गाव पण एक छोटंसं, खूप भारी वाटतंय. चला 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 पुढे जाऊया. जस्ट आता प्रतापगडचा फाटा गेला आणि त्याच्यानंतर हा कुठला गाव आहे मला माहिती नाही. भाई काय वेदर चेंज झालाय, थंडी वाजायला लागली यार. एवढं गार झालंय भाई, थंडी वाजायला लागली लिटरली. इथं गार हवा नाही जी पहिला होती ना, ती थोडंसं हलकासं गार हवा होती, मस्त वाटत होतं. पण आत्ता थंडी वाजायला लागली भाई साहब. एक नंबर वाटते, एक नंबर. म्हणजे एवढ्या गरमीतनं जे आपण आलो ना, तो जो आपण स्ट्रगल करत आलो, एवढं गरमी सहन करत आलो, ते आता कुठेतरी जाऊन यार प्रसन्न वाटतं एकदम. एवढी थंड हवा येते ना भाई साहब, लिटरली मोबाईल वाकडा झाला. एवढे भाई हे व्हाईट स्ट्रीप लावलेत का काय मस्ती, काय समजत नाही आहे. अख्खी गाडी हलवते. टू गुड भाई, टू गुड. लय भारी वातावरण झालं, खूप थंड आणि एक नंबर. 18 किलोमीटर, सॉरी 15 किलोमीटर राहिलं. 15 किलोमीटरला 31 मिनटं, 1 किलोमीटरला 2 मिनटं घेऊन चाला, कारण की ऑब्व्हियसली घाट सेक्शन आहे. भाई गोल्डन आर यार, गोल्डन व्ह्यू भाई. सनसेट झालाय तरी पण निसर्ग आपलं सौंदर्य नाही सोडत आहे भाई यार. काय जबरदस्त आहे. आणि आपलं हॉटेल इकडनं फक्त 8 किलोमीटर राहिलं आहे आणि 8 किलोमीटरच्या अंतरावरती हा व्ह्यू आहे. ओ माय गॉड भाई. बघितलं, कॅमेरा आंधळा झाला ना. इकडं थांबायला भेटतंय 2 मिनटाचा, कारण की पाठी ST आहे, तिला मी ओव्हरटेक मारून आलो भाई. चेक करा व्ह्यू, अमेझिंग ना. खाली व्हॅली पण जबरदस्त आहे. तर याच ठिकाणी महाबळेश्वरच्या पुण्यभूमीमध्ये, थंडगार भूमीमध्ये तुमचं स्वागत आहे भाई साहब. आलो आपण महाबळेश्वरला आणि आपण एक्झॅक्ट 7:07 एंटर करतोय महाबळेश्वरमध्ये. 1 किलोमीटर आपलं इथनं हॉटेल राहिलेलं आहे. बोललं ना स्टेशनच्या जवळच आहे, तो हॉटेल आपलं जवळच आहे. पण यार काय वेदर आहे यार, काय थंडी आहे. आत्ताच 7 वाजतात, थंड वाटतंय, मस्त चिल्ड वाटतंय. तर गाडी खाली पार्क केली आहे आणि आपण आलो हॉटेलमध्ये. चेक इन केलं आहे. केसाची पूर्ण वाट लागली, तोंडाची पण वाट लागली, फ्रेश नाही झाला अजून. पहिलं तुम्हाला रूम टूर देतो. हा आहे आपला बेड, किंग साईज बेड आहे आणि वरती पण आहे ब्रो. इकडनं वरती पण जाऊ शकतो आपण. आणि वरती पण एक बेड आहे मस्तपैकी, आणि वॉशरूम पण मस्त क्लीन आहे. आणि प्रॉपर्टी कुठली आहे, द पुष्कराज म्हणून हॉटेल आहे, द पुष्कराज हॉटेल म्हणून. बाथरूम पण सही आहे, सेट आहे, मस्त एक्झॉस्ट वगैरे आहे इकडे. एक नंबर प्रॉपर्टी आहे. आता तुम्हाला मी प्राईस सांगेल ना या प्रॉपर्टीची, मला कितीला भेटला हा हॉटेल, तुम्ही पण एकदम हे होऊन जाल. मला फक्त 732 रुपयामध्ये पडलं आहे हॉटेल, एक नाईटसाठी एकट्याला, ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट वगैरे इन्क्लूड नाही आहे. बट 732ला एवढं चांगलं हॉटेल भाई, मस्त भेटलं हॉटेल. सो आता जाऊया. आता थोडा आहे ना, एक अर्धा पाऊण तास आराम करेल, फ्रेश वगैरे होईल, मग आराम करेल आणि मग खाली जाऊ. मार्केट एकदम 2 मिनटावरच आहे. मार्केटला जाऊ आणि तुम्हाला मग मार्केट दाखवतो. तिकडनं आपल्याला जेवायला वगैरे सगळं पार्सल घेऊन येऊ. इकडे मेन्यू तर दिला आहे, हॉटेलची पण सुविधा आहे. बघू बाहेरनं आणू किंवा इकडनंच ऑर्डर करू. सो आय होप ही तुम्हाला राईड आवडली असेल. ही पूर्ण आत्तापर्यंतची जी जर्नी तुम्हाला आवडली असेल. 200+ किलोमीटर आपण आलो आहे
आणि येऊन पोचलोय कुठं तर महाबळेश्वर. जी एक ओढ लागली होती महाबळेश्वरला याची ओढ म्हणजे अशी राईडची. डेस्टिनेशन हमेशासाठी बोरिंगच असतात. जे असतं ना ट्रॅव्हल करणं राईड करणं हे आपलं पॅशन आहे यार आणि ते जगतोय आपण. सो आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक जरूर करा आणि शेअर पण जरूर करा. तोपर्यंत आतासाठी एवढंच ठेवूया. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय अँड टेक केअर.